बदलापूर ते कर्जत दरम्यान रेल्वेने प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी दिलासादायक ठरणारी बातमी असून या मार्गावर तिसऱ्या व चौथ्या रेल्वे मार्गाच्या अर्थात चौपदरीकरण प्रकल्पाला रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिली आहे। हा प्रकल्प मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट 3B अंतर्गत राबवला जाणार असून आर्थिक व्यवहार मंत्रिमंडळ समितीने यापूर्वीच याला मान्यता दिली आहे। मंजूर झालेला बदलापूर कर्जत चौपदरीकरण प्रकल्प सुमारे 32.46 किलोमीटर लांबीचा असून हा नवा रेल्वे मार्ग सध्याच्या रेल्वे मार्गालगत विकसित करण्यात येणार आहे। या प्रकल्पात बदलापूर, वांगणी, शेलू, नेरळ, भिवपुरी रोड आणि कर्जत या 6 प्रमुख उपनगरीय स्थानकाचा समावेश आहे। या प्रकल्पासाठी सुमारे 37.79 हेक्टर खाजगी जमीन आवश्यक असून त्यासोबतच शासकीय आणि रेल्वेची जमीनही वापरण्यात येणार आहे। चौपदरीकरणासाठी अंदाजे 1324 कोटी रुपये खर्च अपेक्षित असून हा खर्च रेल्वे मंत्रालय आणि महाराष्ट्र शासन संयुक्तपणे उचलणार आहेत। तिसऱ्या व चौथ्या मार्गिकेमुळे बदलापूर, कर्जत तसेच कल्याण कर्जत विभागातील मुख्य आणि उपनगरीय रेल्वे वाहतूक स्वतंत्र होणार आहे। त्यामुळे लोकल आणि लांब पल्ल्यांच्या गाड्यांमधील अडथळे कमी होऊन रेल्वे वाहतूक अधिक सुरळीत होण्यास मदत होणार आहे। तसेच उपनगरीय स्थानकावरील गर्दीचा ताण कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। बदलापूर ते कर्जत सध्या या मार्गावर 2च रेल्वे मार्गिका असल्याने लांब पल्ल्याच्या गाड्या जात असताना लोकल गाड्यांना थांबावे लागते, ज्यामुळे प्रवाशांची खूप कोंडी होऊन वेळ वाया जातो। त्यामुळे लोकल गाड्यांची वाढती फेरीसुद्धा बंद होती। पण तिसरी आणि चौथी मार्गिका मंजूर झाल्याने प्रवाशांना अधिक गाड्यांची सेवा मिळेल आणि वाहतूक सुलभ होणार आहे। या चौपदरीकरण प्रकल्पामुळे देशातील अत्यंत वर्दळीच्या मुंबई चेन्नई हा डेन्सिटी रेल्वे कॉरिडॉरची क्षमता वाढणार असून प्रवासी व माल वाहतुकीस गती मिळणार आहे। जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हे काम सुरू होऊन पुढील 3 ते 4 वर्षात प्रकल्प पूर्ण होण्याची शक्यता अधिकाऱ्यांकडून वर्तवण्यात आली आहे। एकूणच बदलापूर कर्जत चौपदरीकरणामुळे लोकल प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित, वेगवान आणि सुखकर होणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे।